नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण आपल्याकडे आलेले प्रश्न आणि ते प्रश्नाची आपल्याला मार्गदर्शन घेण्यासाठी आलेले लोक यांच्या पत्रिका यांचा अभ्यास करून ज्योतिष शिकत असतो. कितीही पत्रिका अभ्यासल्या तर प्रत्येक पत्रिका तिची रास नक्षत्र चरण त्यांचे प्रश्न आणि त्यांची आजची म्हणजे ती पत्रिका केव्हाची असो, ज्याला गोचरीनं आलेली कुंडली म्हणतो, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण करत असतो. आणि मग आपल्याला कळतं की त्यात काय सांगावं काय नाही. हे जसं अभ्यास करत जाल तसं तुम्हाला यातलं स्किल लक्षात येईल. कारण आपण लोकांच्याकडून पैसे घेऊन त्यांना सल्ला देतो. योग्य सल्ला देणं हे आपलं बंधनकारक आहे. म्हणून आपण त्या गोष्टींचा आपण विचार करूया. बघा, आता आपल्याकडे एक प्रश्न असा आलेला आहे पत्रिका घेऊन. हे शामराव म्हणून गृहस्थ आहेत आमचे, ते पत्रिका घेऊन आलेले आहे की कोर्ट कचेरीतून माझी मुक्तता कधी होईल. म्हणजे काय, दररोज वकील कोर्टात जाणं, कागदपत्र गोळा करणं आणि जाऊन बसणं दिवसभर, चालली नाही चालली, पुन्हा पुढची तारीख, पुन्हा पैसे नेऊन द्या, हे रोजचं चराट रहाड गाडगं हे कधी कमी होईल. मला नको आहे ते. कारण त्यातून उत्पन्न असं काही नाही आहे आणि काही फलित होईल अशातलाही भाग नाही आहे आणि न्याय होईल असं मला वाटत नाही. त्यामध्ये वेळ जातो, आयुष्यातला सगळा फालतू वेळ त्यात वाया जातो आणि मग होतं काय, न्याय नावाचा प्रकार मिळतच नाही आपल्याकडे. मिळतो तो निकाल मिळतो, न्याय मिळत नाही. म्हणून 10 वेळा विचार करायचा की आपण कोर्टात जात असताना आपल्याला अपेक्षित आपल्यासारखा तर होतच नाही आणि आता तर काय त्यात काय घुसलंय भस्मासूर सगळा. त्यामुळं सर्वसामान्य माणसाला सत्याचा न्याय होईल अशा अपेक्षा बाळगणं हे वेडेपणा ठरेल. बघूया शामराव काय म्हणतात. शामराव असे म्हणतात की मी एका चांगल्या नोकरीत होतो, नोकरीतून रिटायर झालो. आता साधारणपणे मला 3-4 वर्ष झाली आणि त्यानंतर मी सारखा रोज उठलं सुटलं, आता माझे काय करायचं विचार आहे, काय करावं काही नको, काही नाही. उठायचं ते कागदपत्र घ्यायचे कोर्टात, रोज 1-2 दिवसात कुठली तरी तारीख आहेच. का आहे तर ह्याची कारणं त्यांनी मला सांगितली. त्यांची कारणं काय ते ऐकून घ्या. म्हणजे यांची तक्रार काय आहे. तक्रार काय आहे यांची तक्रार आहे, त्यांची स्वतःची 2 घरं आहेत. 2 घरं आहेत 2 वेगवेगळ्या ठिकाणी. पण वडील पण नोकरीत असताना ते बाहेरगावी असतात. त्यामुळं ती कुळांना दिली भाड्याने आणि आता दोन्ही कुळांनी त्यात कुळं लावली आणि ते सोडायला तयार नाहीत. त्यांच्या कोर्ट केसेस चालू आहेत. एकाचं भाडं येते 9 रुपये आणि दुसऱ्याचं भाडं येते 6.5 रुपये. त्यात काय भागणार आहे. कसं कोर्टाने तर ठरवून दिलं आहे देव जाणे. परंतु आता ह्या 5 आणि 6, 10 रुपयामध्ये कसं भाडं ठरवून दिलं. 10 बाय 10च्या 3-3 खोल्या येतात. तरीसुद्धा हे अशा प्रकारे झाल्यामुळं 2 घरं कुळानं बळकावली. त्यांच्या केसेस चालू आहेत. ह्या कुळाची केस चालू आहे, त्या कुळाची केस चालू आहे. आता प्रश्न असा आहे, एकाच त्या इमारतीमध्ये खाली 3 खोल्या आणि वर 3 खोल्या येतात. त्यामुळं खालचं कुळ वेगळं, वरचं कुळ वेगळं. दुसऱ्या घरामध्ये 3 खोल्या आहेत खाली, वर 2 खोल्या, वरचं कुळ वेगळं, खालचं कुळ वेगळं. म्हणजे त्या 2 आणि ह्या 2 अशा 4 केसेस वेगळ्या चालू आहेत. वडिलांची शेती होती. शेती एका माणसाला करायला दिलेली आहे कुळानं. त्या कुळानं ती शेती स्वतःच्या नावावर करून घेतली. आता ती जी केस चालू आहे त्यासाठी जावं लागतं आहे. त्यासाठी काय लागलं की त्या कोर्टात जायचं, शेतात जायचं, ते गावातनं उतारे आणायचे, माणसं घ्यायचे, त्यांचे ॲफिडेविट जोडा, ते जुने पावते उतार्या काढा, हे चालू आहे. आता अजून एक हे कमी म्हणून काय झालं तर वडिलांची एक बहीण आहे, तिचे मिस्टर वारले आणि तिचा मुलगा आहे. तो म्हणजे कोण, आत्ते भाऊ. त्यानं ह्यांच्या वडिलांच्या जमिनीमध्ये आत्ता हिस्सा मागितला आणि कोर्टात केस घातली. माझ्या बहिणी म्हणजे माझ्या आईचा म्हणजे ह्यांच्या त्या आत्याचा वाटा दे म्हणून. आता ह्याच्याच ताब्यात काही नाही तर वाटा कुठला देणार. पण त्याला असा अपेक्षा आहे की उद्या मिळेल तर आत्ताच कोर्ट केस लावून ठेवावी. मिळेल तेव्हा बघू, पण आत्ताच कोर्ट केस लावून ठेवली की तुमच्या ताब्यात आहे, हे घरं तुमच्या ताब्यातले आहेत, मग आईला त्यातला हिस्सा मिळाला पाहिजे. ह्या सगळ्या भांडणामध्ये मुलगा जो आहे तो थोडासा व्यसनी आहे आणि थोडा रागीट जास्त आहे. त्याची आणि त्या बायकोची वारंवार भांडणं होत असत.
मग एकदा ती माहेरी गेली आणि तिनं घटस्फोटाचाच दावा दाखल केला. ती केस चालू आहे. आता मुलगा जात नाही, त्याच्याबदली मलाच सगळं बघावं लागतं, पैसे द्यावे लागतात, कधी केस आहे बघून त्याला घेऊन जावं लागतं. ही एक अजून केस आहे. आता तो म्हणला मी जिथं भाड्यानं राहतो त्या मालकानं मला सोड म्हणून सांगितलं, मला दुसरीकडे जायची माझी आज ऐपत नाही, त्यामुळं मी त्याला सांगितलं की जा कोर्टात. मग आता तो कोर्टात गेला, तिथं मी कुळ म्हणून राहतो, माझी एक केस चालू आहे. आता प्रश्न असा आला की ह्याचा जो आत्तेभाऊ होता त्यानं नुसते पैसे घेतले नाहीत, तर त्यानं काय केलं, ह्यांची एक मुलगी आहे तिचं लग्न करून दिलेलं आहे. तिचा जो नवरा म्हणजे ह्यांचा जावई आहे त्याला फितवलं, त्याला सांगितलं ह्यांची भरपूर प्रॉपर्टी आहे, आत्ताच केस लावून ठेव तर तुला तुझ्या बायकोचा म्हणजे ह्यांच्या मुलीचा वाटा निम्मा मिळणार आहे. त्याने एक केस लावली जावयाने की मला वाटणी मिळावी. काय कोर्ट केसेस. आता लग्न झालेल्या 2 बहिणी आहेत, लग्न झालेल्या 2 बहिणी, ह्यांच्या शामरावच्या 2 बहिणी लग्न झालेल्या, म्हणजे एक वारलेली बहीण आहे, वारलेली बहीण ही शामरावची, बरं का, शामरावच्या वडिलांची म्हणजे आत्या वडिलांची बहीण. शामरावला 2 बहिणी, त्यांचं लग्न झालं. आता 2 बहिणींच्या नवऱ्यांनी दावे केलेत की आमच्या बायकोचा म्हणजे ह्याच्या बहिणीचा जो हिस्सा वाटा शेतातला किंवा त्या घरातला वाटा आहे तो आम्हाला मिळावा. आता त्या अजून 2 वेगळ्या केसेस. काय करायचं, जगणं अवघड झालं आहे. अशा परिस्थितीला तो आलेला विचारा आणि मग त्याची केस जी आहे ती आपण काय विचार करायचा, त्याला सल्ला काय द्यायचा यासाठी आपण बघितली. बघूया त्याची पत्रिका काय म्हणते. 9/7/1962 दुपारी 2 वाजता सांगलीचा जन्म आहे. तेव्हा वडील सांगलीत नोकरीला होते. सांगलीतला जन्म आहे. दुपारी 2 वाजता सोमवार आहे. कन्यारास हस्त नक्षत्र 2रा चरण. कन्यारास हस्त नक्षत्र 2रा चरण. याचा अर्थ असा की साधारणपणे याची महिषी योनी येते. विचार करायचा नाही, खाणं फिरणं, डोक्याला त्रास नाही, अजिबात नाही. आता हे जे लग्न कुंडली काढली बघितली, लग्न कुंडली तूळ आहे. याचा अर्थ असा स्वाती नक्षत्र 3रा चरण, पुन्हा महिषी, म्हणजे हे डोक्यानं शरीरानं सगळीकडेच महिषी म्हणजे काय, खाणे आणि फिरणे, डोक्याला त्रास न करून घेणे. अशा अजून 50 केसेस जरी कुणी लावल्या तर मी त्रास करून घेणार नाही. मला त्रास होतोय कशाचा, आता माझे थोडे गुडघे धरलेत आणि मला रोज हे सगळं आवरून त्या कोर्टात जाऊन बसायचं आणि तिथलं झाल्यावर यायचं आणि आल्यानंतर तिथं तो वकील भेटला नाही तर त्याचं वकिलीचं ऑफिस आहे ते तिथून परत त्या कोर्टापासून 2-3 किलोमीटर तेवढं जायचं आणि तिथून पुन्हा यायचं. हे सगळं जे आहे हे मला त्रासदायक आहे. म्हणून साधारणपणे आता ते वैतागलेले आहेत. वयाच्या मानानं दुसरं असं थकवा जास्त येतो आणि फिरायला नको वाटतंय, म्हणून ते वैतागलेले आहेत. आता हे जर आपण बघितलं तर ह्यांच्या पत्रिकेमध्ये एक प्रकार आहे, तो म्हणजे काय, परिघ योगाची पत्रिका आहे. परिघ योग म्हणजे काय, परिघ म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या. ही रेषा, हा बिंदू, ह्याला रेषाखंड म्हणतात. आणि जर ह्या बिंदूपासून इतक्या लांबीचं जर आपण एखादं असं वर्तुळ काढलं गोल, तर हे जे अंतर येतं सगळं ह्याला परिघ असं म्हणतात. परिघ हे अंतर जे काय असेल ते. परिघ म्हणजे काय, तर इतकं ठराविक अंतरापासून तुम्ही जाता फिरता पुन्हा येता, जाता फिरता पुन्हा येता, तेच काम आयुष्यभर करावं लागतं, दुसरं नाही. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला कंडक्टरची नोकरी आहे तर त्याच्या आयुष्यात परिघ योग असतो. म्हणजे काय, हा दुसरी गाडी बदलतच नाही, एकच गाडी, तेवढंच रोज ड्युटी, कोल्हापूर पुणे, थांबणे, जेवणे, पुन्हा पुणे कोल्हापूर सकाळी जाणे, पुण्याला परत दुपारी येणे. असं काय 23 वर्ष झाली एकच ड्युटी करतोय म्हणला. खड्डा सगळा पाठ आहे, कुठं आहे तो. असं जर असेल तर याला परियोग असं म्हणतात. दुसरं कामच नाही यांचं काही, एकच काम आयुष्यभर करत राहिले. अशा ह्या पत्रिकेमध्ये परियोग आहे. त्यामुळे ह्या माणसाला आता साधारणपणे ह्याच प्रकारचं काम आयुष्यभर करावं लागणार आहे. मग आता हे जर असेल तर ह्या सगळ्या पत्रिकेमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, कोणतं स्थान बघायचं, म्हणजे पत्रिका बघायची म्हणजे काय बघूया आपण. आता पत्रिका बघतो म्हणजे काय बघतो. आता माझं मत असं आहे, ते कदाचित तुमचं वेगळं असू शकेल, पण मला असं वाटतं की आपण हे पाहावं. ह्या माणसाची जर कोर्ट कचेरीपासून मुक्तता होणार असेल किंवा कधी होणार असेल तर मी त्याचा विचार करेन. पहिलं त्याचं प्रथम स्थान म्हणजे देह वृत्ती कशी आहे. साधारणपणे हे प्रथम स्थान दाखवतं मला की ह्याची वृत्ती कशी आहे, ह्याची वृत्ती जी आहे ती चांगली आहे का नाही. ही महिषी योनी आहे दोन्ही पण.
जे काही तर तूळ रस आहे, तुळेचा स्वामी शुक्र हा लाभात आहे, हा लाभात आहे. पण शुक्र जो आहे तो लाभात असला तरी सुद्धा तो रवीच्या राशीमध्ये आहे. रवी हा शुक्राचा शत्रू, लक्षात घ्या. रवी हा शुक्राचा शत्रू. त्यामुळं म्हणजे हा जो प्रथम स्थानाचा स्वामी प्रथमेश हा काय आहे, शुक्र हा रवीच्या राशीत आहे, म्हणजे हा शत्रू राशीत आहे. ह्याला आपल्याकडची इस्टेट, वडिलांच्याकडून मिळालेली इस्टेट, मग ती घरं असेल, शेत असेल, पैसे असतील, काय असेल, तर ते त्यांच्या वडिलांच्या बहिणीला, स्वतःच्या बहिणीला, स्वतःचा भाऊ नाहीच नाही तर त्यालासुद्धा, किंवा सुनेला किंवा मुलींना हे कुणाला द्यावी अशी इच्छा नाही आहे. म्हणून तर त्याने कोर्ट कचेऱ्या केल्यात सगळ्यांनी. द्यावी अशी ना काय करणार आहे, देणार नाही. ही भाषा असते. मग ही भाषा आहे का? होय होय, हीच भाषा असली पाहिजे. तुळेत जर शुक्र आहे तर तो काय आहे, शत्रू घरामध्ये आहे. परिणामी असा होतो की रवीच्या राशीमध्ये जेव्हा शुक्र येतो तेव्हा माणूस समोरच्या माणसाला तो काय म्हणतोय का नाही त्याला विरोधच करायचा, ही भाषा तयार होते. आणि त्या भाषेमुळे त्याचे लाभ सगळे कमी होतात. त्याला हे काहीच मिळत नाही आहे. त्याला ते घरही मिळत नाहीत, त्याला शेतीही मिळत नाही, त्याला कुठले काय लाभही मिळतात. त्याला ते जावंही नको, मुलगीही नको, सूनही नको, बहिणी नको, बहिणीचा नवराही नको, स्वतःची आत्या, तिचा मुलगा हेही नको. अरे सगळ्यांना नाकारून काय करणार? तर आपलं साधारणपणे व्यक्तिमत्व असं तयार होतं की शुक्र हा जेव्हा रवीच्या राशीमध्ये येतो तेव्हा आपण सगळ्यांना शत्रू म्हणायला चालू करतो. त्यामुळं प्रथम स्थान अडचणीचं आहे. आता आपण बघणार चतुर्थ स्थान. चतुर्थ स्थान म्हणजे काय? चतुर्थ स्थानावर आपण स्थावर मालमत्ता बघतो. त्यामुळे चतुर्थ स्थानाचा विचार आपण करूया. आता स्थावर मालमत्ता म्हणजे काय बघा. इथे चतुर्थ स्थान जर आपण बघितलं तर लक्षात येईल की चतुर्थ स्थानामध्ये हा मकर राशीतला केतू आहे, म्हणजे स्वतःच्या राशीतला केतू. पण ह्या मकर राशीतला शनी आणि शनी बरोबर केतू. आता ह्या मकर राशीतला शनी आहे. मी जर शनीला विचारलं की केतू तुझा कोण, तर तो म्हणतो मी कोण सांगत नाही. पण केतूला विचारलं तर तो शनी म्हणतो माझा मित्र आहे. मग केतूचा शनी जर मित्र असेल तर चतुर्थ स्थानामध्ये तुम्हाला मिळालेली सगळीच्या सगळी इस्टेट आत्ता चांगली आहे, आत्ता चांगली आहे. परंतु तुम्हाला ती द्यावी अशी तुमची इच्छा नाही आहे. का? तर तुमच्या या प्रथम स्थानामध्ये दोष आहे. आता हे जरी असलं तरीसुद्धा आपण असं बघत आहोत की हे असं का झालं, तर जेव्हा ह्या केसेस घातल्या गेल्या आणि ते मागायला आले तेव्हा त्याच्या या कन्या राशीला गुरुबल नव्हतं, 12वा गुरु सुरू होता. त्यामुळे ह्याला बुद्धी काय झाली, ह्याला बुद्धी झाली की नाहीच म्हणायची. काय करणार आहे, जा कोर्टात सगळ्यांना सांगत राहिला. 12वा गुरु सुरू होता. परिणामी 12व्या गुरुमध्ये तुम्हाला काय होणार, ही अशी बुद्धी होणार. आणि मग असा गुरुच मिळतो तुम्हाला की काय करतात, जा त्याला म्हणायचं देत नाही. आता देत नाही म्हणल्यानंतर काय झालं, मग आता हा गुरु कोण असेल, बायको असेल, मेव्हणा असेल, मित्र असेल किंवा एखादा वकील असेल, यापैकी कोण गुरु आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे चतुर्थ स्थान आमचं अडचणीचं आहे. आता सप्तम स्थान येतं. सप्तम स्थान म्हणजे काय, तर सप्तम स्थानात आपण कोर्ट कचेरी आणि त्याचं यश ह्या गोष्टी मोजतो. ह्या सप्तम स्थानामध्ये आपण काय म्हणतो, कोर्ट कचेरी आणि त्यांचं यश. आता ह्या सप्तम स्थानामध्ये इथं प्रथम काय आहे बघितलं आपण तर मंगळ दिसतो. सप्तमेश कोण आहे, मंगळ. तो कुठं आहे, शत्रू घरात आहे. वृषभ राशीतला मंगळ, त्याच्या खाली अंडरलाईन आहे. हा जेव्हा अष्टमात जातो तेव्हा अष्टमात गेल्यानंतर एकच गोष्ट होते, ती म्हणजे काय, सप्तमेश जेव्हा अष्टमात जातो तेव्हा अष्टम स्थान कशाचं स्थान आहे, संकट, अपघात, मृत्यू, भावी संकट. आपण भावी संकट उभं केलेली आहेत. सप्तम स्थानावरून आपण काय केलं तर त्या कोर्ट कचेरीमुळे भावी संकट उभी केली. उद्या मिळालं तरीसुद्धा ते तुमच्या हातात पोचायच्या अगोदरच कोर्ट कचेरी असल्यामुळे धड तुम्हाला विकता येणार नाही, धड तुम्हाला ते स्वतः ताब्यात घेता येणार नाही आणि वाटूनही देता येणार नाही. जरी मिळालं, निकाल लागला तुमच्याकडे, तुम्ही काहीही करू शकत नाही, कारण करायचे केसेस चालू आहेत. म्हणजे तुम्हाला फायदा जरी झाला तर अष्टम स्थान सांगतं तुम्हाला हे भावी संकट आहे. हे भावी संकट तुमचा ह्याच्यामध्ये एकतर अपघात किंवा मृत्यू न होता सुद्धा तुम्हाला मृत्यू दोषापर्यंत त्रास देऊ शकतो. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मृत्यूचं भय, अरे काय करायचं याचं, मिळून सुद्धा मला काय उपयोग नाही, अशा स्वरूपाला नेऊ शकतो. आणि आता प्रश्न येतो की आम्हाला एकादश स्थान म्हणजे मला लाभ होणार आहे का. ह्या एकादश स्थानाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एकादश स्थानामध्ये
शुक्र हा रवीच्या राशीमध्ये आहे. परंतु रवी कुठे आहे आमचा? तर हा रवी आमचा जो आहे तो भाग्योदय स्थानामध्ये आहे. आता भाग्योदय स्थानामध्ये असणारा रवी बघितला तर बुधाबरोबर आहे, हा समग्र आहे. रवीचा बुध शत्रूही नाही आणि कोण मित्रही नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हा भाग्येश म्हणतात. हे लाभेश जो आहे ना तो रवी इथं आहे, तो मिथुन राशीमध्ये आहे. म्हणजे तो काय करणार तुम्हाला? तो तुम्हाला हे सगळं जे आहे ह्याचं भाग्य मिळवून देणार, परंतु तुम्हाला ते वापरू देणार नाही, वाटू देणार नाही. तुम्हाला ते मिळून उपयोग नाही आहे. मिळालं नसतं तरी तेच झालं असतं. म्हणजे कोर्टाची केस होऊन निकाल लागून तुम्हाला सगळं द्या असा जर निकाल दिला तरीसुद्धा तुम्हाला ते स्वतःच्या नावावर करून घेता येणार नाही, विकता येणार नाही. आणि जाहीर नोटीस देऊन सगळ्यांच्या पुन्हा केसेस दाखल करा, पुन्हा सगळे मागत राहिले तरीसुद्धा पुन्हा प्रत्येक जणाची अपेक्षा जास्त असणार आहे. आणि प्रत्येकजण खोट काढणार, मला एवढं पाहिजे, मला एवढं पाहिजे. आणि इतक्या जर लोकांच्या वाटण्या सुरू असतील सगळ्यांच्या, तर नेमकं तुम्ही देणार किती कोणाला? हा प्रश्न तुमच्या पुढं येईल. आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला काय करेल तर तुमच्या अडचणी उभा करेल. मग या अडचणी उभ्या करणार का? मग तुम्हीच एकटे सगळा कोर्ट कचेऱ्या करून सगळं खेळूनसुद्धा कोणाकडनं आत्ता भांडवल म्हणून रुपये न घेता सुद्धा हे सगळं करणार आणि मिळवणार. मग असं का? तर वडिलांना हा एकुलता एक मुलगा आहे आणि ह्याला एक बहीण आहे. कुणाला? ह्या शामरावच्या वडिलांना एक बहीण होती, शामरावला 2 बहिणी आहेत. आता हे 3 जण बघा, सगळं जर मिळालं उद्याच्याला तर एकट्याला भांडायचं एकट्यानं, मिळवायचं एकट्यानं, पण वाटप करताना 3 हिस्से करावं लागणार. बरं, किती गोंधळ आहे याच्यामध्ये. आता प्रश्न असा येतो की कोर्ट कचेरीतून ह्या माणसाची मुक्तता होईल का? होईल का नाही हे मी सांगत नाही, तर कोण सांगणार आहे? तर साधारणपणे आपल्याला ह्या पत्रिकेमध्ये असणारे महादशेचे कोष्टक काय ते आपल्याला सांगेल. महादशा कोष्टक काय सांगतात? जन्म चंद्राच्या महादशेत झाला 2000 हे जुलै 1962 ते साधारणपणे सप्टेंबर 1967 या कालावधीमध्ये 5 वर्ष, 10 वर्षापैकी 5 वर्ष चंद्राची महादशा होती. त्यानंतर मंगळाची महादशा 67 ते 74 7 वर्ष होती. त्यानंतरचा भाग 74 ते 92 एवढी राहूची महादशा होती. आता या राहूच्या महादशेमध्ये त्यांचे वडील वारले. का? तर राहू जो आहे तो साधारणपणे तुम्हाला कुठल्या घरात आहे? तर वडील पितृस्थानामध्ये राहू आहे. आणि बरोबर पितृस्थान जे आहे त्याची महादशा संपता 9/1992 आणि वडिलांचा जन्म जुलैचा आहे, मृत्यू जुलैचा. म्हणजे ती महादशा संपता वडिलांचा मृत्यू झाला. आणि मग हे सगळं कर्म जे आहे ते कर्मस्थानचं यांच्या डोक्यावर बसलं. मग आता शामराव सगळं ते रोज बाड घेऊन फिरू लागला. म्हणजे कर्मसुद्धा तुमच्याकडे कधी आलं तर त्या राहूच्या महादशेत असतानाचं आलं. आता राहूच्या महादशेतनं जरी कर्म आलं तरीसुद्धा प्रश्न असा येतो की मग गुरुची महादशा सुरू झाली 92 ते 2008 ह्या कालावधीपर्यंत. 2008च्या कालावधीपर्यंत झाली. 1-2 वर्षात हा माणूस रिटायर झालं. आता प्रश्न असा आला की साधारणपणे शनीची महादशा 9/2008 ते 9/2027 पर्यंत आहे. मग ह्या कालावधीमध्ये, ह्या 27 कालावधीमध्ये शनी कुठं आहे? चतुर्थ स्थानात. सुख म्हणजेच ह्या जमीन जुमला स्थावर मालमत्ता. ह्या शनीच्या महादशामध्ये ह्या जमीन जुमला जो आहे त्याच्या सगळ्या कोर्ट केसेस चालू झाल्या 2008 ते 2027. म्हणजे हा स्वतःच्या राशीतला शनी असून सुद्धा तुम्हाला ह्या चतुर्थ स्थानाचं स्वास्थ्य सौख्य मिळवून देऊ शकलेला नाही. आणि मग गोंधळ असा झाला की ह्याच्यामध्ये आत्ता जर आपण बघितलं तर ही महादशा जी आहे ती गुरुची आहे. गुरुची महादशा कुठपर्यंत आहे? 3/2025 ते 9/2027 पर्यंत आहे. आणि 3/2025 ते 9/2027 पर्यंत म्हणजे अजून 1 वर्ष आणि 3 महिनेपर्यंत गुरुची महादशा आहे. मग ह्या गुरुची महादशा संपेपर्यंत ह्या पत्रिकेतला गुरु हा 5म स्थानात आहे. हा 5म स्थानातला गुरु हा कुंभ राशीत आहे. मग कुंभ राशीचा शनी याच्याबरोबर जर बघितलं तर हा गुरु कोण आहे? तर हा समग्र आहे. हा मित्रही नाही आणि शत्रूही नाही. परंतु हा गुरु, ही जी गुरुची महादशा संपता क्षणी ह्या व्यक्तीला गुरुच्या महादशेमध्ये जो प्रकार आहे तो गुरुची महादशा संपता क्षणी साधारणपणे ह्याची जी दशा चालू होते ते बुधाची सुरू होते. म्हणजे इथूनच 2027 नंतर बुधाची महादशा सुरू होते. आणि हा बुध जो आहे
तो ह्याच्या भाग्योदयाला सुरुवात होते. त्यामुळे ह्याच्या कोर्ट केसेसचा निकाल हा साधारणपणे 2027च्या आसपास लागणार. ह्या सगळ्या केसेस फट संपणार आणि 2027 सालाच्या साधारणपणे पुढं मागे संपेल. पण 2028 या सुरुवातीला ह्याच्या सगळ्या केसेस संपतील. ह्याच्या सगळ्या केसेस संपतील, याचा निकाल लागेल. आता निकाल काय लागेल त्याच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही कुठल्या प्रकारचे पुरावे देता, कुठल्या प्रकारचे तुम्ही उभं केलेली माणसं जी आहेत ती खरं बोलतात, खोटं बोलतात, शपथेवर बोलतात. आपल्याकडे शपथेवर खोटं बोलायची पद्धत आहे, खरं कोणी बोलणारच नाही. त्या सगळ्या महाभारतातल्या म्हणतो ग्रंथ जे आहेत घेतलेले, त्या सगळ्यांची विटंबनाच करतो आपण रोज. तरीसुद्धा आपण खोटं बोलतो आणि त्याला काही शिक्षा नाही. हा जर प्रकार बघितला तर ते खरं खोटं त्याच्यावर अवलंबून आहे. साक्ष कोण आहेत, ते खोटं बोलतात का, पैसे घेतात का, वकील फुटतो का, न्यायाधीश फुटतो का, हे आपल्याकडं सगळी भांडी फुटणारीच आहेत. एक भांडं चांगलं नाही आहे. परिणामी होतं काय, तर निकाल कसा होईल मला माहीत नाही, पण तू कोर्ट कचेरीतून मुक्त होशील एवढे 100% खरं आहे. म्हणून कोर्ट कचेरीतून मुक्तता कधी होईल, तर साधारणपणे 2028ला होईल. आणि ह्यातून तुम्ही बाहेर पडाल का? होय, यातून तुम्ही बाहेर पडाल. एक सगळ्यात मोठं, बाहेर पडल्यानंतर तुम्हाला पुन्हा कोर्ट कचेरीत जावं लागेल का? नाही. कारण याचं असं की साधारणपणे ह्या सगळ्या केसेस हे ह्यांनी घातलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा निकाल काय लागला तर वरती पुन्हा जाणे आणि अमकं करणे हा प्रकार होणार नाही. कारण घरातल्या घरात आहे. ज्यावेळी ह्यांची गुरुची महादशा संपेल त्यावेळी घरातले लोक पुन्हा पुढं कोर्टात जाऊन अजून वेळ घालवण्यापेक्षा काय देतोय तेवढं घ्यायचं आणि मोकळं व्हायचं ह्या मनस्थितीमध्ये असतील. आणि ह्याची महिषी योनी आहे. हा कोणाशी भांडणारा प्राणी नव्हे, हा विरोध करणारा नव्हे. सगळं तुम्हाला घ्या पण भांडू नका या स्वरूपाची भाषा वापरेल. म्हणून मला असं वाटतं की ह्याची कोर्ट कचेरीतून मुक्तता ही 2028 साली होईल आणि हा यातून मोकळा होईल. साधारणपणे आपण कोर्ट कचेरी करून आपल्याजवळचा पैसा सगळा जो आहे तो वकील साहेबांच्या खिशामध्ये भरत असतो आणि प्रत्यक्षात आपल्याला काय मिळतं तर न्याय नव्हेच तर निकाल मिळतो. या निकालातून पुढं जर आपल्याला शहाणं व्हायचं असेल तर तडजोड करावी आणि कोर्ट कचेरी करण्यापेक्षा तडजोड करावी, एक पाऊल मागं यावं, थोडं नम्र व्हावं आणि सुंदर जगावं. हा माझा सल्ला आहे. ते म्हणले इथून पुढं मी तेच करेन, माझं सगळं देऊन टाकेन, मला काही नको, परंतु मी कोर्ट कचेरी करणार नाही. जरी समजा माझा विरोधक कोर्टात गेला, विरोधक कोर्टात जाऊ शकतो पुन्हा न्याय मिळाला तर मग ती केस चालवायची का नाही हा प्रश्न आहे. परंतु मी त्या भानगडीत पडणार नाही. मी त्याला सांगेन, फितवेन, त्याला पाया पडेन, हात जोडेन, पण त्याला जाऊ नको म्हणून सांगेन आणि मिटवून टाकेन. कारण नाही जर मी दिलं तर कुणाला मिळणार नाही, सगळं माझ्या हातात आहे, हे निश्चितपणे खरं आहे. तरीसुद्धा साधारणपणे ह्यांच्या पत्रिकेचा आपण अभ्यास केल्यावर कदाचित पुन्हा सगळे जर कोर्टात गेले आणि पुन्हा याला नुसतं फिरवण्यास ठरलं तर त्याचं कारण काय असेल तर पुन्हा परिघयोग असू शकेल. म्हणून बाबा रे, इतक्या वयाच्या शेवटीच्या टोकाला सुद्धा परिघयोगाची शांती, कारण तुझ्या अष्टमात मंगळ आहे, तो शत्रू घरात आहे. म्हणजे मंगळ म्हणजे ऐश्वर, तो शत्रू घरात आहे, तुला ऐश्वर मिळू देणार नाही. तुझी शेती आहे, तुला शेतकरी म्हणता येत नाही. तुझी शेती आहे, त्यातली कोथिंबीरची पेंडी तुला मिळणार नाही. तुझी शेती आहे, त्यातल्या एका झाडाचा आंबा मिळणार नाही. तुझी शेती आहे, पण तुला माझी शेती आहे म्हणून त्यात जाऊन उभा राहायचा अधिकार असणार नाही. तुझी 2 घरं आहेत, पण तू मालक म्हणून दारात उभारणार नाही, भाडं वसुलीला जाऊ शकणार नाही, स्वतःच्या घरात जाऊन राहण्याचे तुझे योग नाहीत. मंगळ ऐश्वर द्यायच्याऐवजी तुम्हाला अष्टमात आला आहे, शत्रू घरात आहे, तुम्हाला हुसकूनच लावतो सगळीकडनं. हा जर प्रकार बघितला तर माझे म्हणून सगळे लोक आहेत. वडिलांची बहीण आत्या, तिचा मुलगा आत्तेभाऊ, ह्याचा जावई, 2 बहिणी, त्यांचे मिस्टर, स्वतःची सून, हे सगळ्याच शत्रू आहेत. असे का व्हावे तर मंगळ तुमचं ऐश्वर काढून घेतो. मग ते मानसिक, आर्थिक, शारीरिक सगळं ऐश्वर काढतो. मंगळाचा जप कर, निश्चितपणे कमी येईल. जप संपूर्ण झाला की जरासा हवन कर, प्रयत्न कर. जर केलं तर हे निश्चितपणे जमणार आहे. का तर तुझ्या पंचम स्थानामधला गुरु हा, त्याचं जर आपण बघितलं तर लाभस्थानावर त्याची सप्तम दृष्टी आहे. त्यामुळे तुला ह्या सगळ्याचे लाभ होतील, पण आयुष्याच्या खूप उशिरा जर काही मिळालं त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे एक मराठीत म्हण आहे, दात होते तेव्हा चणे मिळाले नाहीत आणि आता चणे मिळाले तेव्हा दात नव्हते. म्हणजे खूप उशिरा आयुष्यात वयाच्या 70-75ला जर समजा निकाल होऊन काय मिळालं तर तुला काहीही त्याचा उपयोग असणार नाही. म्हणून आत्ताच तडजोड कर, माघारी ये, 2 पावलं मागे ये आणि काय असेल जमत तेवढं देऊन टाक. नाही तर त्यांना सांगा तुम्हीच केस करा, मी सही करून देतो. असं म्हणल्यावर माणूस तयार झाला. शामराव हा आज असं म्हणला आहे,
उद्या काय म्हणेल मला माहीत नाही. का तर कन्या राशीत हस्त नक्षत्र हा माणूस आहे. हस्त नक्षत्र म्हणजे काय, तर ज्या नक्षत्रामध्ये सूर्याचं ऊन सर्वात जास्त तळपतं, सर्वात जास्त आणि सर्वात जास्त उष्णता हस्त नक्षत्रामध्ये असते. त्यामुळे ह्या लोकांच्या अंगात रग भरपूर आहे. नाही म्हणले तर हे नाही म्हणायचा आणि पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जायला काय हरकत नाही असं म्हणून पुन्हा कोर्ट कचेरी करायचा. आपल्याला माणसांचा अंदाज नाही, आपण गाजरपरकी लोक, आपण हो म्हणतो पण आपल्याला माणसाचा अंदाज मरेपर्यंत लागत नाही. ह्यांना लागला का नाही मला माहीत नाही. प्रयत्न आहे की ह्यांनी जाऊ नये म्हणून आपण काउन्सिलिंग करतो आणि आपल्याला हो म्हणतात, पण हो म्हणल्यानंतर पुढं काय होईल मला माहिती नाही. आपण त्यांना सल्ला दिला, कदाचित मानला तर सगळंच कल्याण आहे, नाही मानला तर पुन्हा परियोग त्याला फिरवत राहणार. ह्या जन्मातून पुन्हा पुढच्या जन्मात पुन्हा राहिलेल्या केसेससाठी पुन्हा तिथं जन्म घेणार त्यांच्या पोराच्या पोटी किंवा काय, आणि पुन्हा केसेस करत राहणार. हेच जर समजा आपलं भाग्य असेल तर कदाचित त्याचं भाग्य त्याच्याबरोबर असेल तर पुन्हा तो आपल्याला कोर्टात, पुन्हा तोच वकील, त्याच वकिलाचा मुलगा पुन्हा वकील, आणि पुन्हा तोच ह्याचा क्लायंट आणि हाच त्याचा एजंट, असं सगळं होत राहिलं तर हे चक्र पुन्हा असंच अव्याहत सुरू राहणार आहे. म्हणून माणसानं शहाणं व्हावं आणि बदलावं ही प्रामाणिक इच्छा.